भारतीय जनता पक्ष वेळीच नाव जाहीर करेल. या 2-3 दिवसात नावं सगळीच भाजपची जाहीर होतील. उशीर का होते, मागचं कारण काय? का डिस्प्यूट आहे, वातावरण नेमकं काय? नाही, डिस्प्यूट नाही, काय नाही. रत्नागिरी सगळे इथे बिझी आहेत आणि शेवटी अंतिम आम्हाला दिल्लीला होते, त्यामुळे काही कारणास्तव राहील. पण दादा उमेदवार असतील काय? कोण दादा? नारायणराव राणे. ते मी सांगू शकतो. दादा हे सांगू शकतो. तुम्हाला विचारणं सिंधुदुर्ग झालं का? लोकसभा मतदारसंघ हा भाजप रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडे गेला आहे का? गेलाय कशा आम्ही माझं मत सांगितलं. हा आमचा मतदारसंघ मिळाला. दोन्ही पक्षांनी दावा केला. नावं करू दे ना, पण आम्हाला वाटतं आम्हाला मिळावं. शिवसेना म्हणते की गुल्हाल आमचा उडणार. शिवसेना म्हणते गुल्हाल आमचा उडणार. उडणार आता मी विचार. दादा, हा एवढा महत्वाचा प्रश्न आहे का की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जाणीवपूर्वक की काही कारण आहेत त्यामागे? काही कारण वगैरे नाही, राजकारण वगैरे नाही. योग्य वेळी उमेदवार जाहीर होईल आणि आमचाच उमेदवार जिंकेल अशी परिस्थिती आहे. दादा उपस्थिती पाहताय. दादा आपण आपले रत्नागिरी जिल्ह्यात दौरे वाढलेले आहेत, सिंधुदुर्गात दौरे वाढलेले आहेत, मग आपल्याला ग्रीन सिग्नल मिळालेलं आहे की तुम्ही कामाला लागा म्हणून? नाही, कशाला, मी पक्षाचा नेता म्हणून माझं काम आहे. आपापल्या भागात जा सांगितलं, मी आलो. उमेदवार म्हणून तुम्हाला आदेश दिलेत काय? सिग्नल दिलाय काय? साधारण आदेश कधी जाहीर आमच्याकडे होईल येत नाही. दादा? आमच्याकडे नाव जाहीर होतं. दादा तुम्ही इच्छुक आहेत का उभे राहण्यासाठी? कसा प्रश्न विचारला? प्रश्न काय? पक्षाने जर सांगितलं की बाबा हा उमेदवार आहे आणि त्यात आपलं असलं तर आपण काम करायचं. दादा, रत्नागिरीला एवढा वेळ का लागतोय जाहीर व्हायला? कारण यापूर्वी जे बाकीचे जे मतदारसंघ आहेत तिथे नावं खूप लवकर डिक्लेअर होतात आणि इथे का असं झालंय की उमेदवार घोषित करायला इतका उशीर होतोय? नाही, काय उशीर होत नाही. अजून तारीख संपलेली नाहीये, त्यामुळे या